एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल आयडियलाइज लाईफस्टाईल विथ साधना. आणि खूप दिवसानंतर व्लॉग करतीये आणि येस आय एम लिटल बिट नर्वस की खूप दिवसानंतर कॅमेऱ्याला फेस करतीये. बट ॲज यू नो, लग्न असल्यामुळे मला जास्त ॲक्टिव्ह राहता नाही आलं. बट मी कंटिन्युअसली माझ्या सगळ्या फंक्शन्सचे रील शॉर्ट्स पोस्ट करत होते. लग्नाचे, देन हळदीचे, रिसेप्शनचे, एव्हरीथिंग आय हॅव शेअर्ड. आणि आता लग्नाच्या ऑलमोस्ट मंथ पण नाही झालेला आहे लग्नाला. बट आय थॉट की एक व्लॉग बनवलाच पाहिजे. सो आय थॉट वाय कांट आय शेअर माय एक्सपिरियन्स, की लग्नाच्या ड्युरेशनमध्ये माझा एक्सपिरियन्स कसा होता किंवा काय मिस्टेक आहे जे लाईक फ्युचर ब्राईड टू बी अवॉइड करू शकतात. सो फॉर दॅट रिझन आय एम मेकिंग दिस व्लॉग. सो व्लॉगची सुरुवात मी तिथून करेल जेव्हा मी अभिला पहिल्यांदा भेटले. सो इट वॉज अ फर्स्ट मीट अँड इट्स लाईक अ रँडम मीट, की म्हणजे चला एक स्थळ आलं आणि मला जाऊन भेटायचं. इट वॉज लाईक दॅट. आणि मी भेटायला गेले आणि भेटल्यानंतर द वे ही ट्रीटेड मी, जेव्हा मी पार्किंगमधून वरती येत होते गाडी लावून, तेव्हा ही इज द पर्सन हू केम फर्स्ट. ही इज द पर्सन हू स्टँडेड लाईक आउटसाइड द पार्किंग एरिया. आणि रँडमली जेव्हा आम्ही भेटलो, हाय हॅलो झालं अँड देन त्याने हळूच मागणं एक आय थिंक 2 to 3 चॉकलेट्स, एक छोटासा परफ्यूम जो माझ्यासाठी आणलेला आणि एकदम माझ्या हातात दिला. अँड युजली गर्ल्स विल टेल म्हणजे ह्याची काय गरज होती, सेम आय डिड. बट देन ही सेड की पहिल्यांदा भेटायला आलो मी, खाली हात थोडी येणार. सो दॅट वॉज द फर्स्ट इम्प्रेशन की चलो, the thinking is very nice, the guy has manners, and yes, that was the first good impression I can say. After that आम्ही गेलो, देन वी ऑर्डर्ड फूड. आम्ही टाईम स्पेंड केला, दोघांनी एकमेकांबद्दल सांगितलं अबाउट पास्ट अँड अबाउट ऑल द थिंग्स वी हॅव शेअर्ड, लाईक वॉट लाईक्स डिसलाईक्स. अँड 2 तास आम्ही निवांत गप्पा मारत बसलेलो तिथे. अँड यु नो, असं रिअलाईज होतं एकदम की एखाद्या व्यक्तीला भेटून बोलून, ॲज इन मूवी वी कॅन से की आपल्याला रिअलाईज होतं येस दिस इज द पर्सन. सेम काइंड ऑफ फिलिंग मला झालेली की येस ही इज द वन, की हाच तो आहे जो माझ्यासाठी बनलेला आहे काइंड ऑफ थिंग. आणि मी त्या क्षणी म्हणजे तिथनं जाताना जेव्हा तो मला सी ऑफ करायला आला पार्किंगमध्ये, तेव्हाच मी त्याला माझा होकार कळून दिला की चल, मला तू आवडलेला आहेस. आणि इट वॉज शॉकिंग. बट येस, आम्ही दोघांनी एकमेकांना होकार कळवलेला होता. बिकॉज दॅट फर्स्ट मीट वेअर वी रिअलाइज की आम्ही दोघं पण एकमेकांसाठी बनलेले आहोत. आणि त्यानंतर घरी गेलो आणि देन दोघांनी एकमेकांच्या फॅमिलीला सांगून दिलं की म्हणजे मला मुलगा आवडला आहे. त्याने पण तिकडे सांगितलं मला मुलगी आवडली अँड ऑल. देन त्याची फॅमिली मला पाहायला आली कोल्हापूरवरनं. ही इज प्रॉपरली फ्रॉम कोल्हापूर. सो ते कोल्हापूरवरनं मला पाहायला आले. अँड देन वी हॅड अ गुड टाईम इन दॅट डे. अँड आफ्टर दॅट आम्ही कोल्हापूरला गेलो. सो अशा 1-2 मीटिंग्स झाल्या. देन फिक्स झालं. ऑलमोस्ट जूनमध्ये आम्ही भेटलेलो. अँड 11 ऑगस्टला आमचं सुपारीचा प्रोग्राम झाला. अँड देन इन द सेम मंथ आमचा एंगेजमेंटचा प्रोग्राम होता. आणि द मेन डिसिजन वी मेड इज दॅट की लग्न आणि एंगेजमेंटमध्ये गॅप असला पाहिजे. सो आम्ही ऑलमोस्ट 3 महिन्याचा गॅप घेतलेला. का तर आपण डायरेक्ट जेव्हा लग्न करतो तेव्हा ती बॉन्डिंग एवढी स्ट्रॉंग नसते किंवा दॅट कम्फर्टनेस इज लेस ॲज कम्पेअर टू दिस गॅप. सो मी सगळ्यांना प्रेफर करेल की जे पण ग्रूम टू बी असतील किंवा जे आपण ब्राईड टू बी असतील त्या सगळ्यांनी लग्न आणि एंगेजमेंटमध्ये थोडासा गॅप घेतलाच पाहिजे, ॲटलिस्ट 2 to 3 मंथ्सचा. या टाईममध्ये खूप काही गोष्टी एकमेकांबद्दल आपण जाणून घेतो. आणि सेम थिंग हॅपन विथ अस. आम्ही खूप टाईम स्पेंड केला. एव्हरी वीकेंड आम्ही डिनरला जायचो और शॉपिंगसाठी बाहेर पडायचो. So after spending 3 months of time together,
हॅव्हिंग फन, हॅव्हिंग फाईट्स आणि खूप काही गोष्टी ज्या एकमेकांबद्दल आम्ही जाणून घेतल्या होत्या या 3 महिन्यात. अँड देन कम्स द डे वेन आवर मॅरेज इज गोइंग टू हॅपन. सो 11 डिसेंबर जेव्हा आमची हळद आणि संगीतचा प्रोग्राम होता आणि खूप एन्जॉय केला आम्ही. खूप सारे डान्सेस बसवले होते आणि द ग्रेट थिंग अबाउट अभि इज त्याला डान्समध्ये एवढा काही रस नव्हता, बट स्टील फॉर माय हॅपीनेस, माझ्या खुशीसाठी त्यांनी खूप सुंदर डान्स बसवले होते, लाईक सोलो आणि माझ्यासोबत कपल डान्स पण. सो आय अप्रिसिएट हिम फॉर दॅट, की म्हणजे एखादी गोष्ट आवडत नाही तरी आपला पार्टनर आपल्यासाठी करतो, ही खूप मोठी गोष्ट आहे. सो दॅट वॉज द सेकंड थिंग ज्यामुळे त्याने मला इम्प्रेस केलं. अँड देन आफ्टर हल्दी दुसऱ्या दिवशी लग्न होतं. ऑब्व्हियसली 12 डिसेंबर, द व्हेरी स्पेशल डे फॉर अस. आणि खूप सुंदर प्लॅन केलेला होता आम्ही सगळ्या गोष्टी. आधी विधी प्लॅन केलेल्या, देन विधीचे लुक्स, एव्हरीथिंग वी प्लॅन्ड इन दिस 3 months ऑफ टाईम ड्युरेशन. सो सगळं काही होतं जेव्हा आपला पार्टनर अंडरस्टँडिंग असतो. सो मेन थिंग इज तुमचा पार्टनर तुमच्या आवडीनिवडीशी मॅच असणं खूप महत्त्वाचं आहे एका लग्नासाठी. कारण फक्त फायनान्शियली मॅच होऊन नाही चालत. जेव्हा तुमच्या आवडी मॅच होतील ना, तेव्हा तुम्ही फायनान्शियली ऑटोमॅटिक मॅच करून घ्याल पुढे चालून. बट तुमच्या आवडी किंवा तुमचा स्वभावच मॅच होत नसेल तर देन इट्स नॉट गोइंग टू वर्क. सो आमच्या केसमध्ये असंच झालं आहे. दोघांच्या आवडी सेम होत्या, दोघांचे इंटरेस्ट सेम होते, द लेवल ऑफ अंडरस्टँडिंग सगळं सेम होतं. लग्न खूप छान रीतीने पार पडलं आमचं आणि सगळं वेल प्लॅन्ड, एकदम डेस्टिनेशन वेडिंग होता. खूप सुंदर प्रकारे डेकोरेशन होतं. सगळ्या गोष्टी एकदम प्लॅन्ड वेने झालेल्या. आफ्टर वेडिंग आम्ही कोल्हापूरला निघालो. ऑलमोस्ट इव्हिनिंगला 5:30-6 वाजता कोल्हापूरला जाताना ऑन द वे मस्त एका जागी आम्ही हॉटेलमध्ये जेवण वगैरे केली. अँड देन ऑलमोस्ट रात्री खूप उशिरा आम्ही पोहोचलेलो. आणि द ग्रेट थिंग आफ्टर अभि विच आय गॉट फ्रॉम दिस मॅरेज इज दॅट माय इन-लॉज, माझी जी फॅमिली आहे, जी लग्नानंतर नवीन फॅमिली मला भेटली आहे, आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर देम, की एवढी अंडरस्टँडिंग. आणि आय एम सिरियसली फिलिंग माय सेल्फ अ ब्लेस्ड वन. कारण खूप कमी मुली असतात ज्यांना म्हणजे एवढं अंडरस्टँडिंग आणि समजून घेणारे इन-लॉज भेटतात. सो आय एम रिअली लकी अबाउट दॅट. आणि माझी जी सगळी नवीन फॅमिली आहे त्यांनी माझं वेलकम खूप सुंदर पद्धतीने केलं. अँड ते मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर केलं आहे ऑलरेडी इन रील. आणि त्यानंतर आमची सत्यनारायण पूजा झाली. देन रिसेप्शन पण खूप सुंदर केलेलं. आणि आय वॉज शॉक की रिसेप्शन पण लग्नापेक्षा सुंदर झालेलं. सगळे खूप खुश होते. इवन माय पॅरेंट्स वॉज व्हेरी हॅपी, की म्हणजे सगळं एकदम ड्रीमी काइंड ऑफ थिंग होतं माझ्यासाठी. आय नेवर आस्क्ड फॉर दिस मच जेवढं मला देवाने दिलं आहे. आणि ते बरोबरच म्हणतात की जेवढं तुम्ही एक्सपेक्टेशन्स कमी ठेवाल तेवढं तुम्हाला देवाकडनं भेटतं. सो आय विल सजेस्ट एव्हरी गर्ल की तुमचे एक्सपेक्टेशन्स कमी ठेवा. आजकाल लग्न का जमत नाही आहेत, का तर आपले एक्सपेक्टेशन्स वाढलेत. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण क्रायटेरिया ठेवतो, की एक्सपेक्टेशन्स कमी ठेवा. तुम्ही जेवढं कमी मागाल ना त्यापेक्षा जास्त भेटेल, ते बरोबर म्हणतात. आणि एक्सपेक्टेशन्स जास्त झाल्यामुळे आपले आजकालचे जे प्रॉब्लेम्स येत आहेत, लग्न जमत नाही आहेत अँड ऑल काइंड ऑफ थिंग, हे फक्त तेवढ्यामुळेच होतं आहे. माझं मेन एकच होतं लाईफमध्ये की मला एक अंडरस्टँडिंग आणि केअरिंग नवरा हवा आहे. आणि बस सेम थिंग आय आस्क टू स्वामी, की स्वामी फक्त एवढीच इच्छा आहे. बट जे नाही मागितलं ते सुद्धा मला स्वामींनी दिलं अँड आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर दिस. सो दिस इज ऑल अबाउट माय एक्सपिरियन्स. आणि खूप छान वाटलं एवढ्या दिवसानंतर कॅमेराला फेस करून आणि माझा एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर शेअर करून.
सो दिस इज इट फॉर टुडे. आय होप की माझ्या या एक्सपिरियन्समधनं तुम्हाला खूप काही शिकायला भेटलं असावं किंवा भेटेल. आणि जे पण एक्सपिरियन्स मी घेतला आहे तो खरंच स्वामींच्या कृपेने खूप सुंदर एक्सपिरियन्स होता. आणि लग्न ही काहीही घाबरायची गोष्ट नाही आहे इफ इट इज विथ द राईट पर्सन. म्हणजे एखादा राईट माणसासोबत झाला तर लग्नासारखी सुंदर गोष्ट दुसरी काही नाही मी म्हणेल. आणि येस, दिस इज इट फॉर टुडे. थँक यू. कीप लविंग, कीप सपोर्टिंग. थँक यू सो मच. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग.